नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. तळोदा वृत्तांकन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज तळोदा वृत्तांकन हे न्यूज चॅनल धवळपुरी अहिल्यानगर या ठिकाणी येऊन पोहोचलेलं आहे. या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचा नव्यानेच एक आश्रम स्थापित झालेला आहे. या आश्रमाचं वैशिष्ट्य असं म्हटलं जातं की इथं शिस्त ही अगदी मन मोकळेपणाने जपली जाते आणि शिस्त जपण्यासाठी कुठलाही या ठिकाणी आलेला अनुयायी आपलं वेगळं रूप या ठिकाणी दाखवत नसतो आणि या सेवा धर्माला या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जातं. अशाच एका ग्रुपशी आपण संवाद साधणार आहोत की जो ग्रुप या ठिकाणी सेवा देण्यासाठी आलेला आहे. आपलं नाव काय? माझं नाव वंदना दाशी आहे. नागपूर वरून. आपण का लावलेली आहे? कारण आम्ही भंडारा सेवामध्ये चाललो आहे आणि सगळ्या माई लोकांना मास्क आणि टोपी लावूनच म्हणजे समागममध्ये सेवा द्यायची असते. हा टोपी लावण्याचा नेमका उद्देश काय? नेमकी म्हणजे भंडारा घर मध्ये साफसफाई असायला हवी. जर डोक्याला मास्क नाही लावलं तर केस गळू शकतात किंवा तोंडामध्ये असं बोललं तर म्हणजे काही घाण नाही झाली पाहिजे बाबा. म्हणजे साफसफाईची खूप काळजी घेतली जाते. एकंदरीत या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की संत रामपालजी महाराज यांच्या भंडारा गृहामध्ये स्वच्छता ही मोठ्या प्रमाणावर राखली जाते. या ठिकाणी सेवा देणारे अनुयायी स्त्री असो की पुरुष असो दोघेही आपण आपल्या परीने काळजी घेत असतात, जेणेकरून डोक्यावरील केस देखील दुसऱ्याच्या ताटात किंवा अन्नामध्ये मिसळला जाऊ नये या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्व सेवा देणाऱ्या अनुयायांना डोक्यावर टोपी घातली जाते असं म्हटलं जातं. आपण या ठिकाणी आमच्यासाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.